मंडळी, सातारच्या पोई नाक्यावरनं मी आणि पप्प्या गाडीवरनं फेरफटका मारत होतो. पण दुपारच्या रणरणत्या उन्हात लागला आम्हाला ट्रॅफिक. पप्प्याला म्हणलं जरा गाडी उभं राहून बघ रे किती गर्दी पुढं. पप्प्याला काही दिसलं नाही, पण जरा जास्तच वेळ जात होता. म्हणून पप्प्याला म्हटलं, पप्प्या जरा जाऊन बघून येतो का नेमकं काय झालंय ते. कदाचित गाडी बिडी ठोकली असेल कोणाच तरी, त्यामुळे सुरू असेल काहीतरी. पप्प्या मला कार द्यायच्यात पळत गेला. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, पण गाडी काही पुढे सरके ना. 15 मिनिटं झाली तरी बी पप्प्या काही परत येईना. म्हणून गाडी तिथंच लावली आणि मी बी बघायला गेलो. तिथं जाऊन बघतो तर काय, आमचं बी तिथं जेसीबीचं चाललेलं खोदकाम बघत बसलं होतं. हे सगळं सुरू होतंच तेवढ्यात त्या गर्दीमुळे शेजारी गाड्या एकमेकांना आदळल्या आणि त्यांची बाचावाची तिथंच सुरू झाली. घोळका वाढला, पुन्हा ट्रॅफिक जाम आणि लोक काम गेलं गंगेला आणि भांडणच बघत बसली. आता लोकांना गंमत वाटते का काय माहीत, त्यांना दुसऱ्याची भांडणं बघण्यातलंच इंटरेस्ट, म्हणजे तेच तुमच्या मनातलं गॉसिप लव. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे काय, तर याच्याच दुसऱ्याच्या भांडणं बघण्याच्या तत्वावर चालतो बिग बॉस नावाचा शो, मराठी बिग बॉस. नुकताच मराठी बिग बॉसच्या 6व्या सीझनचा टीजर लॉन्च झाला, त्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये यंदाच्या मराठी बिग बॉसच्या घरात नेमकं कोण कोण असणार, नेमकी कुठली कुठली मंडळी येणार याची उत्सुकता लागली आहे. पण आमच्या अभ्यासू पप्प्याकडे गावच्या सगळ्या घाबऱ्या यंदाच्या बिग बॉसच्या घरात कोण कोण असणार याची डायरेक्ट यादीच बाहेर काढली. तर मंडळी, म्हणूनच आमच्या पप्प्याच्या म्हणण्यानुसार या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात नेमकं कोण कोण असू शकतं, यावर्षी कोणत्या पंटरनं नेमके काय काय कांडे केलेत, त्यामुळे त्यांना या घरात राहण्याची कशी सुवर्ण संधी मिळते, त्याचाच आढावा घेणारा हा सविस्तर व्हिडिओ. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता तुमच्या हक्काचं माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल. तर तुमचं सर्वांचं तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक आठवण करून देते, तुम्ही तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर मंडळी, SRQ ZQ गुगत धोका झापूक झुपूक असं म्हणत मागच्या बिग बॉस पर्वात सूरज चव्हाणनं त्याच्या प्रसिद्धी आणि प्रामाणिकपणामुळे कशी बाजी मारली हे आपण सर्वांनी पाहिलंच. आता त्याचा नुकताच शाही विवाह सोहळा देखील पार पडला. त्याच्यासोबत आपली जान्हवी किल्लेकर देखील लग्नात मिरवताना दिसत होती. आता हे झालं गेल्या पर्वाचं, पण यंदाच्या बिग बॉसच्या घरात कोण असेल याची ओढ सगळ्या प्रेक्षकांना लागलेली आपल्याला दिसून येते. त्यातलं सगळ्यात पहिलं नाव समोर येताना दिसतंय ते म्हणजे, अरे बाप मरतो का काय, गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा ॲट. आता गौरवची ख्याती काही वेगळी सांगायला नको, तरी सुद्धा थोडक्यात हास्यचित्रा प्रेम असणारा गौरव यंदाच्या सीझनमध्ये झळकणार असल्याची माहिती आमच्या पप्प्याच्या खात्रीलायक सूत्रांना मिळाली आहे. म्हणून पप्प्याला म्हटलं, झटपट पटापट सगळी यादी एकदाची काय ती वाचून टाक आणि एकदाचं मोकळं कर. पप्प्या म्हटला, दुसरा पंटर म्हणजे वाह वाह मायची वाह मायकडं, आणि गडी डायरेक्ट हातपाय वाकडे करायला लागला. असं केल्यावर मी ओळखलं दुसरं नाव म्हणजे आपला ज्ञानीभाऊ पंडित. नुकतंच फेमस झालेली झटपट पटापट रांगोळीवरची रील आणि सोशल मीडियावर घातलेला धुमाखोळ आपण पाहतोच आहे. त्यात आता नुकतीच त्याची एक रील व्हायरल होतीये. तुमको क्या लगा था हम शादी नहीं होगी, कम ऑन. आता ही रील सोशल मीडियावर किती धुराळा घालते हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. आता त्यातच मागच्या वर्षी भारताच्या सोशल मीडियाच्या फोपच्या यादीत त्यानं 3रा नंबर पटकावलाय. त्यामुळे बिग बॉसच्या दुनियेत त्याचं नाव देखील आता चर्चेचा विषय ठरतोय. त्यानंतर आता पप्प्याच्या सूत्रानुसार पुढचं नाव समोर येतं ते म्हणजे शनायाचं. महाराष्ट्राची सर्व गुणसंपन्न सगळ्यात संस्कारी सून, जिच्यापासून महाराष्ट्रातल्या बायका आपले नवरे 4 कोस लांब ठेवतात, ती म्हणजे शनाया, अर्थात बोल्ड अँड ग्लॅमरस अभिनेत्री रसिका सुनील. तिच्या हटके लुक्स, देखणेपणाने, सुंदरतेमुळे ती मराठी इंडस्ट्रीमध्ये कायम चर्चेचा विषय ठरते. त्यामुळे ती देखील या सीझनमध्ये आपल्याला दिसू शकते. त्यानंतर विषय येतो बोकडांचा. आता तुम्ही म्हणाल, बोकडांचा काय विषय, आज गुरुवार सकाळ 11 कापलेत, 11 बाकी आहेत, यावंच लागतंय असं म्हणत कॅलेंडरची पानं पलटल्यासारखं ज्या व्यक्तीनं त्याचं आयुष्य पलटलं तो म्हणजे हॉटेल भाग्यश्रीचा सर्वेसर्वा नागेश मडके. हा देखील बिग बॉसच्या या सीझनमध्ये घरात सामील होऊ शकतो. ढवारा मटण थाळीच्या रिंगणात उभे असलेले आणखी एक उमेदवार म्हणजे मात कर्तिका यायलाच लागते असं म्हणत ज्यांना अचानक फुडी लोकांच्या देशात ढवारा मटणाला ट्रेंडमध्ये आणलं तो म्हणजे हॉटेल तिरंगाचा मालक लक्ष्मण भोसले. आणि त्यांच्याच थोड्या तिघांच्या लाईनीत बसणारे, खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही असं म्हणणारे रवी काळे. त्यांचं लातूर जवळ बार्शी रोडवर हॉटेल जलपरीमधून फेमस आहे आणि सोशल मीडियावर त्यांच्या रील्समुळे ते सुद्धा खूप फेमस आहेत. ते देखील या पर्वात आपल्याला दिसू शकतात. त्यानंतर पप्प्याला म्हणलं, पुढचा स्पर्धक कोण आहे. पप्प्या लागला लाजायला. गाड्याच्या घालावर डायरेक्ट ब्लश आलं. गुलाबी झालं ना गलुराव गाड्याचं. मग मी आणखी खुलून विचारलं, कोण पोरगी. पप्प्या म्हणला, होय. म्हटलं कोण आहे, तर म्हटलं गिरिजा ओक. आणि नाव घेताच त्याच्या बगला अजून गोळा झाला. मंडळी, तुम्हाला सांगतो, गिरिजा ओक सध्या नॅशनल क्रश म्हणून खूप व्हायरल आणि चर्चेचा विषय ठरते. लॅपटॉपच्या इंटरव्ह्यूमध्ये दिसणारा तिचा लुक आणि साधी राहणीमान माणसाला किती खुलून दिसतं याचं उत्तम उदाहरण त्या दिवशी दिसलं. त्यानंतर विषय येतो सबसे कातील गौतमी पाटीलचा. अख्खा महाराष्ट्र जिच्या आदांवर फिदा अशी गौतमी पाटील ही देखील आपल्याला बिग बॉसच्या घरात वावरताना दिसू शकते. त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे सिने अभिनेते जयवंत वाडकर यांचं. मराठी नाट्यसृष्टीतले आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले सिनियर आणि आदरणीय नाव. नवरा माझा नवसाचा सिनेमात बाबू कालियाचं
विकीला भिवर न करताना आपण त्यांना सिनेमात पाहिलंच असेल. तसंच सिंगम, सरकार जी, देश में गंगा रहता अशा हिंदी सिनेमांमध्ये देखील आपण त्यांना बघितले. याशिवाय सई रे सई, लग्नाची भिडी अशा व्यावसायिक नाटकांमध्ये देखील त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पडद्यावर ते नेहमीच एक सकारात्मक आणि उत्साही व्यक्ती म्हणून दिसतात. त्यानंतर विषय येतो महेश मोटे रील स्टारचा. अति उत्साही, जिकडे जाईल तिकडे कांड करणारा, थायलंडला जाऊन चोरीच्या गुन्ह्यामध्ये 3-3 वर्ष जेलमध्ये असणारा असा अति उत्साही कार्यकर्ता, तो देखील सीझनमध्ये काहीतरी करेलच वाटते. पप्प्याला म्हणलं आणखी किती वाकडे आहेस, तर पप्प्या म्हणायला लागला, अरे प्रथमेश कसा आहेस, ठीक सुरू आहे ना सगळं, असं बोलून पप्पा त्याका नाजूक पोहरसारखं बिहेव करायला लागला. मला तिथं समजलं दॅट वन नाजूक गाय इन एव्हरी एरिया म्हणजेच अत्तरवर रुके. अत्तरवर रुके हा रील स्टार सध्या इंस्टाग्रामच्या विश्वात खूप फेमस होताना दिसतोय. मांडवली बादशाह, शो ऑफ करणारी काकू अशी गाजणारी त्याची पात्र माणसांना त्याच्या रीलवर खिळून ठेवतात. त्यामुळे बिग बॉसची नजर त्याच्यावर पडणार नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे अत्तरवर रुके देखील या पर्वात आपल्याला दिसू शकतो. त्यानंतरचं नाव येतं ते म्हणजे कल्याणच्या आडिवलीचे राहुलभाई पाटील यांचं. बैलगाडा क्षेत्रातले सेलिब्रिटी म्हणून त्यांची आणि त्यांच्या मथुर बैलाची ओळख आहे. उल्हासनगरमधल्या पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबारामुळे आणि अशा त्यांच्या कैक वादांमुळे ते नेहमीच चर्चेत ठरलेत. त्यांच्या माध्यमातून बैलगाडा क्षेत्रातली पब्लिक बिग बॉसकडे वळवण्याचा बिग बॉसचा प्लॅन असू शकतो असं बोललं जाते. त्यामुळे ते बिग बॉसच्या 6व्या सीझन्समध्ये काय करतात हे बघताना घरात घमासान युद्ध होणार हे आपल्याला कळून येते. तरी देखील आमच्या टीव्हीनं बघणाऱ्या पप्प्याला प्रश्न पडतोच की या वर्षीचं अँकरिंग कोण करणार आहे. तर मंडळी, या सीझनचं सूत्रसंचालन यावेळेस सुद्धा रितेश देशमुखच करणार आहेत. हे सलमा रईने त्या दिवशी विशेष बिग बॉस हिंदीमध्ये डिक्लेअर केलं. त्यामुळे हा सीझन बघण्यात आणखी रंजकता येणार आहे हे नक्की. बाकी बिग बॉसच्या 6व्या सीझनमध्ये काय रडा होणार, काय कुराती होणार, कोण कुठं कोणाच्या चुगल्या करणार, त्यामागे पप्प्याने त्याची सूत्र कामीला लावलीच आहेत. आता पप्प्याच्या सूत्रांकडून मिळणारी माहिती बघायची असेल तर तुम्ही तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.